चला आज बनवूया तिखट आंबट अशी झणझणीत ओल्या बोंबलाची रस्सा भाजी। ओल्या बोंबलाची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे बोंबील स्वच्छ साफ करून 2-3 पाण्याने वॉश करून घेतले आहेत। तर इथे मी पाव वाटी एवढा चिंचेचा कोळ घेतला आहे। हिरवं वाटण बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर, लसूण, आलं आणि 1 मिरची घेतली आहे। त्याचबरोबर फोडणीसाठी 2 टोमॅटो घेतले आहे। सर्वप्रथम आपण हिरवं वाटण बनवून घेऊया। इथे एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेल गरम झालं की त्यात आपण हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे। हिरवं वाटण चांगलं शिजलं की यात हळद, मीठ, लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे। आता यात मी 2 उभे चिरलेले टोमॅटो टाकून घेते। तुम्ही इथे बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा वापरू शकता। मसाला आणि टोमॅटो चांगला तेलात भाजून झाला आहे। आता यात मी चिंचेचा कोळ टाकून घेते। चिंचेच्या ऐवजी तुम्ही कोकम किंवा कच्ची कैरी सुद्धा टाकू शकतात। आता मी इथे 2 वाटी एवढं पाणी टाकून चांगलं शिजवून घेणार आहे। चिंच आणि मसाल्याचा कच्चापण जाईपर्यंत आपल्याला इथे रस्सा शिजवून घ्यायचा आहे। आता इथे मी पॅनवर झाकण ठेवून चांगली उकळ येईपर्यंत रस्सा शिजवून घेणार आहे। आता यात आपण बोंबील टाकून घेऊयात। बोंबील हे फार लवकर शिजतात। जर आपण फोडणीच्याच वेळेला बोंबील भाजीत टाकले तर ते ओव्हरकुक होतील आणि भाजीमध्ये आखे न राहता फुटून जातील। म्हणून सर्वप्रथम आपल्याला रस्सा हा चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि मगच बोंबील टाकून जस्ट 1 उकळ येईपर्यंत बोंबील शिजवून घ्यायचे आहे। पहा किती मस्त झणझणीत आंबट तिखट असे बोंबलाचे रस्सा रेडी आहे। आणि यासोबत खाण्यासाठी मी गरमागरम मस्त घावणे सुद्धा बनवले आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय।